So good morning friends. Today we are going to see distance and displacement topic. The concept based on distance and displacement. So suppose we are moving from Pune to Bombay. This is Mumbai. So we are moving from Pune to Mumbai. The actual length covered by a particle or object is a distance. What is a distance? It is a actual path traveled by an object. बघा एक ऑब्जेक्ट आहे आणि तो काय करत आहे, मुवमेंट करत आहे अलॉंग दिस पाथ. बघा आपण पुण्यापासून मुंबईला जात आहे, ज्या रोडनी जात आहे त्या रोडची लेंथ मेजर केली. आपण एक टेप घेतला आणि ज्या रोडनी गेलेला आपण त्याची लेंथ मेजर केली. आपण ज्या रोडनी गेलेला आहे आपण असं त्याची लेंथ जर मेजर केली टेपनी, हे जी लेंथ आहे ही लेंथ म्हणजे काय आहे, डिस्टन्स आहे. हे जे ॲक्च्युअल लेंथ आहे म्हणजे ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड जे आहे ही जी लेंथ आहे अशी, हे पूर्ण लेंथ, ही जर लेंथ मेजर केली आपण तर त्याला काय म्हणलं जातं, डिस्टन्स म्हणलं जातं. आलं लक्षात? याला काय म्हणलं जातं, डिस्टन्स म्हणलं जातं. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय म्हणून, डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे. डिस्टन्स कसली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. डिस्टन्स कसली क्वांटिटी आहे, स्केलर. म्हणजे डिस्टन्सला एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला डायरेक्शनची गरज नाही, फक्त मॅग्निट्यूड राहणार. 2 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 10 मीटर, 100 मीटर, हे काय झालं, डिस्टन्स झालं. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्प्लेसमेंटला एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय, डायरेक्शन पण सांगावं लागतंय आणि आपल्याला काय करावं लागतंय, मॅग्निट्यूड पण सांगावं लागतंय. म्हणजे 5 सेंटीमीटर इन ईस्ट डायरेक्शन, 10 सेंटीमीटर इन वाय डायरेक्शन किंवा नॉर्थ डायरेक्शन, हे आपल्याला डायरेक्शन पण सांगावं लागतं. त्या क्वांटिटीला काय म्हणलं जातं, वेक्टर क्वांटिटी म्हणलं जातं. तर इथं ते बघणार नाही आपण. डिस्प्लेसमेंट काय, डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन पाहतो आपण. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट इट इज ए शॉर्टेस्ट लेंथ between initial and final position or location. बघा आपण मुवमेंट कुठून करत आहे, आपण मुवमेंट पुण्यावरून मुवमेंट करत आहे आणि मुंबईला पोहोचत आहे, बरोबर. पुण्यावरून स्टार्ट केलेला आणि मुंबईला जात आहे आपण, बरोबर. तर शॉर्टेस्ट लेंथ हे इनिशियल लोकेशन झालं आपलं, हे इनिशियल लोकेशन आहे आणि हे कसं आहे, फायनल लोकेशन आहे. हे इनिशियल लोकेशन आहे आणि हे फायनल लोकेशन आहे. या दोघांना जोडणारा जो शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे किंवा शॉर्टेस्ट लेंथ आहे त्याला काय म्हणलं जातं, डिस्प्लेसमेंट म्हणलं जातं. हे जे शॉर्टेस्ट लेंथ आहे, हे जे शॉर्टेस्ट लेंथ बिटवीन इनिशियल अँड फायनल लोकेशन, हा जो पाथ आहे शॉर्टेस्ट लेंथ, त्याची लेंथ आहे, हा जो पाथ आहे त्याची जी लेंथ आहे त्याला काय म्हणलं जातं, डिस्प्लेसमेंट म्हणलं जातं. हा इनिशियल लोकेशन आणि फायनल लोकेशन. तर आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत, त्याच्यावरून आपण अजून मोर क्लिअरली आहे ना डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट शिकणार आहोत. बघा आपण स्टार्ट केलेलं आहे काय, एक मुलगा आहे, त्यांनी काय केलेलं आहे, एक सर्क्युलर ग्राउंड आहे आणि त्याची रेडियस किती आहे, त्याची रेडियस r आहे. सर्कल आले का बरोबर, थोडंसं सर्कल, वाढत आहे, ठीक आहे. r रेडियस आहे. डायमीटर काय राहणार मग याचा, 2r राहणार, बरोबर. r + r डायमीटर, 2r. तर त्यांनी इथून स्टार्ट केलेलं आहे. हे सर्क्युलर ग्राउंड आहे आणि ते स्टार्ट केलेलं आहे आपण इथून मुवमेंट करायला.
एक मुलगा आहे तो रनिंग करत आहे, ग्राउंडवरती रनिंग करत आहे. एक मुलगा आहे ग्राउंडवरती रनिंग करत आहे. त्याने काय केलेलं आहे, सुरुवात केलेलं आहे ए पासून स्टार्ट केलेलं आहे आणि तो परत आहे का काय केलेलं आहे, इथंच आलेलं आहे ए वरती, नाही ए वरती आलेलं आहे. इथून स्टार्ट केला आणि एक राऊंड मारलेला आहे त्यानं, एक पूर्ण सर्कलचा राऊंड मारलेला आहे. तर त्याचं डिस्टन्स किती सांगा मला. It is the actual length traveled by a body. डिस्टन्स. आणि इथून स्टार्ट केलेलं आहे, ए पासून स्टार्ट केलेलं आहे आणि पूर्ण एक काय केलेलं आहे, एक सर्कल कव्हर केलेलं आहे है ना. असं एक सर्कल कव्हर केलेलं आहे पूर्ण असं. तर पेरिमीटर ऑफ सर्कल किती राहते, पेरिमीटर ऑफ सर्कल किती असते, 2 पाय. Perimeter of circle 2 pi r. पेरिमीटर ऑफ सर्कल पेरिमीटर ऑफ सर्कल किती असते, 2 पाय. तर त्याने इथून स्टार्ट केलं होतं, ए पासून स्टार्ट केलेलं आहे आणि परत इथे ए वरती आलेलं आहे. तर ह्यानं जे टोटल लेंथ मेजर करायचं आपल्याला, हे पूर्ण टोटल लेंथ मेजर करायचं आपल्याला. ही सर्कलची जी टोटल लेंथ आहे, हे जे पेरिमीटर आहे सर्कलचं, म्हणजेच काय राहणार, डिस्टन्स राहणार 2 पाय. डिस्टन्स किती राहणार, 2 पाय. इथून स्टार्ट केलं होतं त्यांनी, एक पूर्ण एक राऊंड कंप्लीट केलेलं आहे सर्कलला. हे जी लेंथ त्याला कव्हर केलेलं आहे त्याला काय म्हणलं जातं, पेरिमीटर ऑफ सर्कल. पेरिमीटर ऑफ सर्कल किती असते, 2 पाय. तर लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड किती झाली, 2 पाय झाली है ना. आणि डिस्प्लेसमेंट सांगा आता. डिस्प्लेसमेंट इनिशियल पोझिशन, बरोबर. ए पासून स्टार्ट केलं होतं, बरोबर. ए पासून स्टार्ट केलं होतं आणि तो परत इथं याच पॉईंटला आलेला आहे. त्याचा इनिशियल पॉईंट हा होता, इनिशियल पॉईंट हाच होता आणि इथून स्टार्ट केला आणि तो परत इथंच पोहोचलेला आहे. इनिशियल आणि फायनल लोकेशन सेम आहे, इनिशियल आणि फायनल लोकेशन त्याचं सेम आहे. मग डिस्टन्स बिटवीन इनिशियल आणि फायनल लोकेशन किती असते, 0. हां, जस्ट इनिशियल आणि फायनल लोकेशन जर सेम आहे, इनिशियल आणि फायनल लोकेशन सेम आहे, तर डिस्टन्स बिटवीन इनिशियल आणि फायनल लोकेशन काय राहणार, 0 राहणार. तर डिस्प्लेसमेंट किती झालं, 0 झालं. हे कधी झालं, ज्यावेळेस बघा, ज्यावेळेस काय केलेलं आहे त्यानं कवर्स, हे पर्सन आहे, मुलगा आहे, तर काय केलेलं आहे, कवर्स ए फुल सर्कल एक पूर्ण सर्कल कव्हर केलं त्याने. त्यावेळेस एक पूर्ण सर्कल त्यावेळेस कव्हर केल्यावर त्याचं डिस्टन्स किती आहे आणि त्याचं डिस्प्लेसमेंट किती आहे हे आपण बघितलेलं आहे. दुसऱ्या केसमध्ये काय बघत होतो आपण, कवर्स ए हाफ सर्कल. ही दुसरी केस आहे, कवर्स ए हाफ सर्कल दुसरी केस आहे. त्याने इथून ए वरून स्टार्ट केलं, बरोबर. ए पासून स्टार्ट केलं आणि त्याने काय केलेलं आहे, तो इथं बी वरती पोहोचलेला आहे. त्यांनी एवढं हाफ सर्कल कव्हर केलेलं आहे. हे त्याचं डिस्टन्स झालं. लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड, हे काय झालं, डिस्टन्स झालं. ए टू बी काय झालं, डिस्टन्स झालं. किती डिस्टन्स कव्हर केलं त्याने, याची लेंथ मेजर करायची आपल्याला. त्यांनी हाफ सर्कल कव्हर केलेलं आहे, त्याची लेंथ मेजर करायची आपल्याला आहे ना. हे फुल सर्कलचं पेरिमीटर किती असतं, 2 pi r. 2 पाय आहे. फुल सर्कलचं पेरिमीटर 2 पाय आहे. त्याने हाफ सर्कल कव्हर केलेलं आहे, इथून इथपर्यंत त्याचं हाफ करायचं. पूर्ण सर्कलचं पेरिमीटर 2 पाय आहे. हाफ सर्कलचं पेरिमीटर किती आहे, Divide by 2. डिवाइडेड बाय 2 केलं आपण. तर काय झालं, पाय. हे पाय काय झालं, डिस्टन्स झालं. लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड काय झाली, हे डिस्टन्स झालं. इथून इथपर्यंत हे काय झालं, डिस्टन्स झालं. डिस्टन्स किती आलेलं आहे, पाय आर आलेलं आहे. हे आन्सर झालं. आता काय करायचं आपल्याला, डिस्प्लेसमेंट काढायचं आपल्याला. डिस्प्लेसमेंट तरी ज्यावेळेस त्यानं हाफ सर्कल कव्हर केलेलं आहे. बघा, डिस्प्लेसमेंट काढताना इनिशियल आणि फायनल लोकेशन इम्पॉर्टंट आहे. त्याचं इनिशियल लोकेशन काय, ए आहे, ए पासून आणि तो बी ला पोहोचलेला आहे. त्याने असं इथून इथपर्यंत इथं बी ला पोहोचलेलं आहे, बरोबर. तर शॉर्टेस्ट लेंथ बिटवीन इनिशियल आणि फायनल लोकेशन, हे फायनल लोकेशन आहे. इनिशियल लोकेशन आहे आणि हे फायनल लोकेशन आहे. ह्याला जोडणारं जे शॉर्टेस्ट लेंथ आहे किंवा शॉर्टेस्ट पाथ आहे त्याची लेंथ मेजर करायची आपल्याला. इनिशियल लोकेशन आणि फायनल लोकेशन या दोघांमधलं काय, जे शॉर्टेस्ट पाथ आहे त्याची लेंथ मेजर करायची किंवा शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे, ए टू बी डिस्टन्स किती आहे, 2r. हे आर, इथून इथपर्यंत आर आणि इथून इथपर्यंत काय, आर, बरोबर. हां.
आर प्लस आर किती होते 2R. 2R. डिस्प्लेसमेंट किती झालं याचं 2R. डिस्प्लेसमेंट किती झालं 2R. बरोबर. बघा डिस्प्लेसमेंट 0 पण असते, इथं लक्ष द्या. डिस्प्लेसमेंट 0 पण असते. डिस्टन्स कधी 0 नसते. डिस्टन्स 0 पेक्षा जास्तच असते, कारण की लेंथ मेजर करत आहे आपण. इथं डिस्प्लेसमेंट 0 आहे या केसमध्ये, ज्यावेळेस क्लाउड्स फुल सर्कल. डिस्टन्स कसं असतं 0 पेक्षा नेहमी जास्तच असतं. ठीक आहे. अजून काही एक्झाम्पल आपण बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला मोर क्लिअरिटी येईल डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये. ठीक आहे. बघा आपण एक स्केल काढत आहे. स्केल आहे आपल्याकडे एक अशी, ओ पासून स्टार्ट होत आहे. 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर. हां, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर. हे काय स्केल आहे सेंटीमीटरमध्ये. सपोज एक पर्सन आहे. पर्सनने काय केलेलं, स्टार्ट केलेलं आहे, ओ पासून स्टार्ट केलेलं आहे. ओ पासून स्टार्ट केलेला आहे आणि तो इथपर्यंत त्यानं 3 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे. 3 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. ओ पासून स्टार्ट केलं आणि एला त्यांनी बंद केलं. त्याने इथून मुवमेंट केली. 0 पासून आहे का ए पर्यंत त्याने डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ना. इथून इथपर्यंत त्याने मुवमेंट केलेलं आहे, O to A है ना. ही पहिली केस झाली. तर याच्यामध्ये डिस्टन्स काय येणार, या केसमध्ये डिस्टन्स सांगा. 3 सेंटीमीटर. डिस्टन्स किती 3 सेंटीमीटर झालं. त्यानं ओ पासून इथपर्यंत मुवमेंट केलेली आहे. तिची लेंथ किती आहे मग इथून इथपर्यंतची लेंथ ऑफ ऍक्च्युअल पार्ट ट्रॅव्हल्ड किती आहे 3 सेंटीमीटर. 1 2 3 सेंटीमीटर. सोपं आहे. डिस्टन्स किती झालं 3 सेंटीमीटर. डिस्प्लेसमेंट सांगा. डिस्प्लेसमेंट बघा, हे त्याचं इनिशियल लोकेशन आहे आणि हे फायनल लोकेशन आहे. ह्याच्यामध्ये शॉर्टेस्ट लेंथ इनिशियल अँड फायनल लोकेशन मधले शॉर्टेस्ट लेंथ किती आहे 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर आहे. इनिशियल आणि फायनल लोकेशन मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स 3 सेंटीमीटर. डिस्प्लेसमेंट किती झालं 3 सेंटीमीटर. हे दोन्ही सेम आहे. या केसमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसं आहे सेम आहे. डिस्टन्स इज ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. मागच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं होतं डिस्टन्स कसं असते ऑलवेज ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. या केसमध्ये इक्वल आहे, म्हणजे डिस्टन्स इज ऑल्सो इक्वल टू डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. ओके. सेकंड एक्झाम्पल बघणार होतो आपण. सेकंड एक्झाम्पल बघत होतो आपण. बघा, पार्टिकलने मुवमेंट चालू केली ओ पासून स्टार्ट केलेली आहे आणि त्याने 4 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. 4 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. हा, O to A मुवमेंट केलेलं आहे 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर केलं त्याने 4 सेंटीमीटर. आणि परत तो इकडे आला, परत तो वापस आलेला आहे ओला, परत वापस आलेला आहे. पहिलं O to A डिस्टन्स कव्हर केलं 4 सेंटीमीटर. जाताना पण 4 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर केलं. O to A 4 सेंटीमीटर. परत तो वापस आलेला आहे, इथं ओलाच आलेला आहे आणि 4 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे. तर डिस्टन्स किती होईल त्याचं टोटल डिस्टन्स किती होईल सांगा. O to A गेला तो नाही 4 सेंटीमीटर. किती डिस्टन्स कव्हर केले 4 सेंटीमीटर. परत A to O आलेला आहे 4 सेंटीमीटर प्लस 4 सेंटीमीटर. टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं त्याने 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे त्याने. 8 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे. बरोबर. आता मला सांगा याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट सांगा. डिस्प्लेसमेंट त्याची इनिशियली इथून स्टार्ट केलं त्यानं. ओ पासून इनिशियली स्टार्ट केलं, ए पर्यंत डिस्टन्स कव्हर केलं, परत ओला वापस आलेला तो. ओला स्टार्ट केलं होतं, ओ पासून ए पर्यंत पोहोचलं, 4 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर केलं, परत ओला आलेला आहे. इनिशियल आणि फायनल लोकेशन सेम आहे त्याचं.
इनिशियल अँड फायनल लोकेशन सेम आहे. डिस्प्लेसमेंट इज ए Zero. लेंथ बिटवीन इनिशियल अँड फायनल लोकेशन. इनिशियल अँड फायनल लोकेशन सेम असेल तर त्याची डिस्टन्स किती राहणार किंवा डिस्प्लेसमेंट किती राहणार? डिस्प्लेसमेंट 0 राहणार. डिस्प्लेसमेंट किती राहणार? 0. 0 राहणार. Because initial and final location is same and the distance between initial and final location is a displacement. So displacement is a 0. This is the अजून एक एक्झाम्पल बघू आपण. अजून एक एक्झाम्पल बघणार आहोत. अजून एक एक्झाम्पल बघू. आपल्याला माहित झालं त्याच्यामध्ये ह्या एक्झाम्पल मध्ये माहित झालं डिस्प्लेसमेंट 0 असू शकते, आहे की नाही? यस. एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट 0 असू शकते. ह्या एक्झाम्पल मध्ये काय आलं आपल्याला? बरोबर. डिस्टन्स 0 नसतं. डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. डिस्टन्स काय असतं माहिती आहे? ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असतं डिस्टन्स. ओके. आता शेवटचं एक एक्झाम्पल बघणार त्याच्यामुळे अजून क्लॅरिटी येईल आपल्याला. बघा, ओ पासून स्टार्ट करणार आहे आपण. ओ पासून पार्टिकल स्टार्ट केलेला आहे, 4 पर्यंत पोहोचलेला आहे. बघा, 4 पर्यंत पोहोचलेला आहे आणि परत तो जाताना 4 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर केलं त्याने. 4 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर केलं आणि तो परत आलेला आहे. कुठपर्यंत आलेला आहे? हे 3 सेंटीमीटर पर्यंत आलेला आहे. तो 3 सेंटीमीटर पर्यंत वापस आलेला आहे. म्हणजे त्याचं इनिशियल लोकेशन हे आहे 0. इथून स्टार्ट केलं होतं त्याने इनिशियली आणि त्याचं फायनल लोकेशन हे आहे. हा बी पॉईंट फायनल लोकेशन आहे 3 सेंटीमीटरवर. म्हणजे त्याने इकडून समजलं त्याचं इनिशियल लोकेशन काय आहे? 0 आणि त्याने फायनल लोकेशन किती आहे? 3. बी आहे. बी फायनल लोकेशन बी. त्यानं टोटल जाताना 4 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे Yes. आणि बी वरती परत आलेला आहे. तर डिस्प्लेसमेंट किती राहणार सांगा? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय राहणार? लेंथ बिटवीन ए अँड फायनल लोकेशन. हे नवीन फॉर्म्युला सांगत आहे. फायनल लोकेशन मायनस इनिशियल लोकेशन. मायनस इनिशियल लोकेशन किंवा फायनल पोझिशन. फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. त्याची फायनल पोझिशन किती आहे? इथं फायनल पोझिशन आहे त्याची 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर कशी आहे त्याची फायनल पोझिशन आहे आणि इनिशियल पोझिशन किती होती त्याची? 0. 0 पासून स्टार्ट केलं होतं ना. तर इनिशियल पोझिशन किती? 0 सेंटीमीटर. तर 3 सेंटीमीटर मायनस 0 सेंटीमीटर किती होणार? 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर. तर डिस्प्लेसमेंट किती झाली इथं? 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर झालं. 3 सेंटीमीटर कसं काढलं आपण? इथून स्टार्ट केलं होतं ना. इथून स्टार्ट केलं होतं, एला पोहोचला तो. एला पोहोचला, परत वापस आला तो बी पर्यंत. 1 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर केला आणि बी ला आलेला आहे तो, आहे ना. तर या ह्याच्यातलं अंतर किती? शॉर्टेस्ट लेंथ बिटवीन इनिशियल अँड फायनल लोकेशन. इनिशियल अँड फायनल लोकेशन मध्ये शॉर्टेस्ट लेंथ किती आहे? 3 सेंटीमीटर आहे. 3 सेंटीमीटर. यस. बरोबर. त्याची इनिशियल पोझिशन किती होती? 0. फायनल पोझिशन किती आहे इथं स्केलवर बघा? 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर. फायनल पोझिशन ठेवली 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर मायनस 0 किती झाले? 3 सेंटीमीटर. दिस इज द डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स किती आहे? आता डिस्टन्स सांगा. 4 सेंटीमीटर. डिस्टन्स सांगा. बघा, त्यांना सुरुवातीला काय केलेलं आहे? ओ पासून स्टार्ट केलेलं आहे. आपल्याला ऍक्च्युअल लेंथ ट्रॅव्हल्ड काढायचं आहे. बघा, त्यांनी इथून स्टार्ट केलेलं 0 पासून. इथून स्टार्ट केला, 4 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. इथून त्याने 4 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर केलं आहे ना. 4 सेंटीमीटर डिस्टन्स किती? 4 सेंटीमीटर कव्हर केलेलं आहे त्याने. बरोबर. 4 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. इथून इथपर्यंत 4 सेंटीमीटर. बरोबर. आणि परत वापस आलेलं तिथं 1 सेंटीमीटर वापस आले ना ते. 1 सेंटीमीटर वापस आलेलं प्लस 1 सेंटीमीटर किती झालं? 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे त्याने. टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं? 5 सेंटीमीटर. जाताना किती? 4 सेंटीमीटर प्लस हे 1 सेंटीमीटर. टोटल किती झालं? 5 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. तर हे काय डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधलं काय आहे? अशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. थँक्यू व्हेरी मच. वी कॅन स्टॉप हिअर. ओके, थँक्यू व्हेरी मच. वडील